लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची तिजोरी खिळखिळी झाली आहे। मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारे ठिबक सिंचन अनुदान थकवलं गेलंय। निधी नसल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न कृषी विभागासमोर उभा ठाकलाय। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना महिन्याकाठी 1,500 रुपये दिले जात आहेत, पण या योजनेमुळे जनआरोग्य योजनेकरता सरकारकडे पैसे नाहीत। जनआरोग्य योजनेचे कोट्यवधी रुपये सरकारनं रुग्णालयांना दिलेच नाहीयेत। तुळजाभवानी देवीच्या मंदिराला पुरातन रूप प्राप्त करून देण्याकरता सध्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली कामं सुरू आहेत। यात अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेल्याचं आढळून आलं। या अनुषंगानं अगदी भिंतीच्या आतल्याही तड्यांचा शोध घेण्याकरता एक्स-रे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। निधी मिळत नसल्यानं भाजपला रामराम ठोकत सांगलीच्या वड्डीच्या फॉरेन रिटर्न सरपंचांसह ग्रामपंचायतीनं पक्षांतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे। फॉरेन रिटर्न होऊन सरपंच बनून गावाचा विकास करण्याचं स्वप्न लोकनियुक्त सरपंच यशोधर राजे शिंदे यांचं भंगलेलं आहे। जळगाव जिल्ह्यात पुन्हा जीबीएस आजाराचा रुग्ण आढळलाय। या रुग्णावर वैद्यकीय शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 22 वर्षाच्या तरुणाला हा आजार झाल्याचं निष्पन्न झालंय। जळगाव जिल्ह्यात तूर खरेदीसाठी 16 खरेदी केंद्र कार्यरत आहेत। शेतकऱ्यांना 22 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। 2024-25 करता तूर हमीभाव 7,550 रुपये इतका आहे, तर शेतकऱ्यांनी तूर नोंदणीचा लाभ घेऊन ऑनलाईन नोंदणी करता आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12चा उतारा अशी कागदपत्र घेऊन खरेदी केंद्रांवर तूर नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे। जळगाव महानगरपालिकेकडून औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना मालमत्ता कर लावण्यावर उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हा कर माफ करावा, MIDC उद्योजकांची संघटना आणि मनपाची संयुक्त समिती गठीत करावी आणि कर प्रणालीचं पुनरावलोकन करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। सामाजिक न्याय मागण्यासाठी पुणे ते मंत्रालय पायी प्रवास मावळमधील अन्यायग्रस्त कुटुंबानं सुरू केलेला आहे। मूलभूत सुविधा आणि पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप कुटुंबानं केला आहे। हे कुटुंब पिंपरी चिंचवडच्या थरेगाव इथून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयात न्याय मागण्याकरता पायी निघालंय। महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ॲग्रीस्टक शेतकऱ्याचं फार्मर ID बनवण्याच्या कामाला वेग आलाय। ID बनवण्यासाठी मावळमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे। ID बनवण्याकरता शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली असून योजना शेतीच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरणारी योजना आहे असं समजतंय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव इथं येडोबा महाराज देवस्थानच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। या यात्रेमध्ये नवस फेडण्यासाठी भाविक आगीच्या निखाऱ्यातून चालत जाण्याची परंपरा आहे। जळगावातील पोलन पेठेतील हार्डवेअर व्यावसायिकाला 5,56,000चा चुना लावण्यात आला। व्यावसायिकाकडून 6,95,000चा माल खरेदी करून केवळ 1,38,000 रुपये अदा केले। उर्वरित पैसे न देता फोन बंद करून कर्नाटकातील व्यापारी पसार झाला। या प्रकरणी व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अलमट्टी धरणाच्या भिंतीची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदी काठांवर काय परिणाम होईल याबाबतचा अभ्यास करण्याकरता राज्य सरकारनं रुरकी इथल्या राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेला अभ्यास करायला सांगितलेला आहे। या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार अलमट्टीबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील बैरागमध्ये पोलीस कॉन्स्टेबलनं गळफास लावून घेत आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। लोणावळ्यातील नांगरगाव इथं 4 दिवसांपासून एका भटक्या कुत्र्याचं तोंड प्लास्टिकच्या बरणीत अडकलं होतं। लोणावळ्याच्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या प्राणीमित्रांनी या कुत्र्याला पकडून त्याचं तोंड या बरणीतून काढून त्याला मुक्त करून जीवनदान दिलं।
बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात पार पडलेल्या DYP रन मॅरेथॉन स्पर्धेत डॉक्टर स्वाती पाटील यांनी कोळी वेशभूषा करत सहभाग घेतला। 10 किलोमीटरचं अंतर त्यांनी याच वेशभूषेमध्ये पूर्ण केलं। जळगाव जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या अभय योजनेमुळे 6155 ग्राहकांचं 77 लाख रुपयांचं व्याज माफ झालेलं आहे। कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या अधिकाधिक ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणनं केलं आहे। पुरातत्व विभागाकडून तुळजाभवानी मंदिरासह मंदिरातील गृहगर्भाची तपासणी करण्यात आली। न्यूज 18 लोकमतनं मंदिरातील गाभाऱ्यामध्ये शिळेला तडे गेल्याची बातमी दाखवली होती। त्यानंतर राज्य सरकारकडून मंदिर प्रशासनाला दुरुस्तीच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे भाव गडगडले। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सरासरी 7000 क्रेट टोमॅटोची आवक होते। आठवड्याभरापूर्वी टोमॅटोचा भाव प्रति क्रेट 200 रुपयांवर होता। अचानक मागणी घसरली आणि पुरवठा वाढला, त्यामुळे भाव 50% घसरून टोमॅटो प्रति किलो 5 रुपयांवर विकला जातोय। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मार्च 2026 पर्यंत राज्यातील 100% कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणनं कंबर कसली आहे। त्यासाठी तब्बल 16,000 मेगावॅटचे लहान क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याकरता वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट दिलं गेलंय। त्यामुळे 100% शेतकऱ्यांच्या पंपाला हरित ऊर्जा पुरवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार आहे। राज्यात होणारी रब्बी आणि उन्हाळी कांदा लागवड गतवर्षीच्या तुलनेमध्ये 70,000 हेक्टरना वाढून 5.34 लाख हेक्टरवर गेली आहे। रब्बी हंगामात 106 लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 42,980 क्विंटल इतकी आवक झाली, तर सोयाबीनला 3,868 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 80 लाख क्विंटल कांदा विकला आणि त्यातून 1,139 कोटींची उलाढाल झाली होती। एप्रिल 2024 पासून आतापर्यंत बाजार समितीत 58,62,000 क्विंटल कांदा विकला गेलाय। त्यातून शेतकऱ्यांना 1,315 कोटी रुपये मिळाले आहेत। जळगाव चाळीसगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या लाल कांद्याची आवक कमी झाल्यानं दरात क्विंटल मागे 600 ते 700 रुपयांची वाढ झाली आहे। दरात काहीशी वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होतंय। कांद्याला 2777 रुपये इतका दर मिळाल्यानं 10 दिवसांनंतर 500 ते 600 रुपयांची क्विंटल मागे वाढ झाली। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,27,672 क्विंटलची आवक झाली। यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 44,940 क्विंटल आवक झाली। कांद्याला कमीत कमी 1,550 रुपयांपासून ते 2,600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। नरखेड इथल्या APMC बाजारात सोमवारपासून मृगबहाराच्या संत्रा खरेदीला प्रारंभ करण्यात आला। या प्रसंगी बाजार समितीच्या वतीनं संत्रा उत्पादकांचा गौरव करण्यात आला। पहिल्या दिवशी 30 ते 35,000 रुपये प्रति टन इतका दर मिळाला। शिर्डीमध्ये साई परिक्रमा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। साई नामाचा जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरात खंडोबा मंदिरापासून या परिक्रमेला सुरुवात झाली आहे। यात मोठ्या संख्येने भाविक जमा झालेले आहेत। शालेय विद्यार्थीही चित्ररथ घेऊन या परिक्रमेमध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळत आहे। साईबाबा शिर्डीला ज्या मार्गावरनं परिक्रमा करत होते त्या मार्गावरनं आज हजारो लाखो साई भक्त जे आहेत ते परिक्रमा करताना दिसतात आणि शिर्डीमध्ये महापरिक्रमा महोत्सव साजरा केला जातोय। आपण आता जर बघितलं तर मजल दर मजल करत निघालेले हे सगळे साई भक्त शिर्डी शहराला प्रदक्षिणा करतायत आणि हा महापरिक्रमा उत्सव जो आहे तो गेल्या काही वर्षांपासून शिर्डीमध्ये साजरा केला जातोय आणि ग्रीन अँड क्लीन शिर्डी असेल, शिर्डी ग्रामस्थ असतील, साई भक्त असतील यांच्या माध्यमातून सुरू झालेला हा जो परिक्रमा महोत्सव आहे त्याने आता विशाल रूप जे आहे ते घेतलेलं आहे आणि देश विदेशातील हजारो लाखो साई भक्त शिर्डीमध्ये येतात आणि दरवर्षी 13 फेब्रुवारीला या परिक्रमा उत्सवाला सुरुवात होत असते। पहाटे 5:30 वाजता खंडोबा मंदिराजवळ
साईबाबांची आरती करून हे सगळेजण आता शिर्डी शहराला जी प्रदक्षिणा आहे ती करताना दिसत आहे. आणि साईबाबांचा जयघोष करत सगळे साई भक्त जे आहेत ते यामध्ये तल्लीन झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. साई भक्त असेल, साधू संत असतील, नेते मंडळी असतील, सगळेच जण या महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहे आणि साई नामाच्या जयघोषानं शिर्डी नगरी दुमदुमून गेली आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर. वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया. सिडकोच्या 26,000 घरांसाठी 15 फेब्रुवारीला संगणकीय सोडत काढली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सोडत तळोजा नोडमध्ये काढली जाणार आहे. दरम्यान विविध कारणांमुळे सिडकोच्या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याने सिडकोची आर्थिक कोंडी होतीये. इगतपुरी ते आमने समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा येत्या महिन्याभरात वाहतुकीकरता खुला केला जाणार आहे. या मार्गावरील अंतिम टप्प्यातील कामं पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अधिक जलद होणार आहे. वाढत्या अपघातामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या शिवशाही बसला घरघर लागली आहे. आता शिवशाही बसची सेवा बंद केली जाणार आहे. पुनर्बांधणी करण्यात आल्यानंतर शिवशाही बस लालपरी किंवा हिरकणी एशियाड म्हणून धावणार आहे. सोनं गुंतवणूकदारांकरता नवीन वर्षात मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण अवघ्या 2च महिन्यात सोने प्रति तोळ्यामागे 9,000नं महागलं आहे. त्यातही फेब्रुवारी महिन्यात दरवाढीचा वेग तुलनेनं अधिक आहे. जानेवारी महिन्यात सोन्याचे दर 5,800 रुपयांनी वाढलेत, तर फेब्रुवारी महिन्याच्या 10 दिवसात सोनं प्रति तोळा 3,200 रुपयांनी महाग झालंय. राज्याचा महसूल वाढवण्याकरता अर्थसंकल्पात दारूवरील कर वाढवला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवर कमालीचा आर्थिक ताण पडला आहे. त्यामुळे दारूवरील कर वाढवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना घोषित केलेला नवा प्राप्तिकर विधेयक आज लोकसभेमध्ये सादर होणार आहे अशी शक्यता तरी आहे. नवा प्राप्तिकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू केला जाईल असं सूत्रांकडून कळतंय. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल आज संसदेमध्ये मांडला जाणार आहे. या विधेयकासंदर्भात संयुक्त समितीसमोर सादर केलेल्या पुराव्यांची नोंदही संसदेत मांडली जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचंही नाव प्रदेशाध्यक्षपदाकरता चर्चेत आहे. भाजपच्या संघटन पर्व अभियानाच्या निमित्तानं चंद्रशेखर बावनकुळे 13, 14 आणि 15 फेब्रुवारीला म्हणजे 3 दिवस दौऱ्यावर आहेत आणि महाराष्ट्र दौऱ्यामध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील त्यांच्या सोबत असतील. मीरा भाईंदरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाच्या 3 माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. नागपुरातील बसपचे महाराष्ट्र प्रभारी आणि माजी अध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बसपाचे प्रभारी अशोक सिद्धार्थ आणि माजी प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.